पाण्याची भिंत तर बघा पूर्ण बाबळी इकडं कसं आहे पूर्ण बाबळी होत्या बघा. तुम्हाला म्हणलं बाबळीचा ताणीवर आला होता. आता बघा पूर्ण भिंत क्लीन केली बघा. हिने काय होतं आता मी जॉब पण करतो. जॉब करून सुद्धा आपल्याला हे टाइम भेटतो की लोक म्हणते फक्त जॉब करून टाइम भेटत नाही काय भेटत नाही पण भेटतो. आपण कार्ड आता सगळं भेटतो बाकी आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 137वा दिवस आहे. तर चला आता आपण दिवसात सुरुवात केली पाणी पिऊन. तर आता एक आपण नवीन एक चालू केलं. आता आपण खारीक एक खाऊ राहिलो. आता सकाळ सकाळी एक खारीक खाऊन जायची. कॉफी तर पितो आपण आणि पाणी पण पितो. हे 2-3 गोष्टी करून आपण ग्राउंडला निघू. तर चला तर इथून पुढं असा अंधार पडत जाईल आता हळूहळू. आता बघा वातावरण कसं झालं कारण की काल पाऊस आलता संध्याकाळी पण आलता थोडासा सकाळी पण येऊन गेला वाटतं कारण माती बिती वल्ली दिसू राहिली आता बघा. आणि अंधार इथून चालू होऊन जातो. तर पहिले व्हिडिओ आपले जसे अंधारात शूट होत होते आता इथून पुढं अंधारात शूट होईल. तर बघा सीन बघा पहिले उजेड व्हायचा आता थोडासा अंधार होऊ राहिला. कोणीच नाही रोडवर बघा. तर चला आता ग्राउंडकडे निघू. पुढं कसं आहे आता अंधार पडत जाईल आणि थंडी वाढत जाईल आता. तर पहिले कसं उन्हाळा होता त्याच्यामुळे जमायचं उन्हाळ्यात उठायचं. पण हिवाळ्यात कसं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात थंडी असल्यामुळे माणसं उठू वाटत नाही. त्याच्यामुळे काय होतं इथून थोडं अवघड जातं. पण एक आहे एकदा तुम्ही नुसतं जायचं म्हणून जायचं करू नका. एक दिवस चॅलेंज ठरवा. ज्या वेळेस तू पहिले पण म्हणलो ज्या वेळेस आपण चॅलेंज ठरवतो एवढं टार्गेट कम्प्लीट करणं आहे तरच आपण काहीतरी करू शकतो. नाही तर आपल्याला करणं आहे रनिंग करणं आहे वेट लॉस करणं आहे म्हटलं ना तर माणसाला जीवावर येतो. चॅलेंज म्हटलं ना आणि चॅलेंज करायचं आणि एक दिवस मार्किंग करायची. आपण जसं करतो ना आपल्या शेड्यूलला 365 दिवसाचा. तर तसं काय करायचं एक शेड्यूलला मार्किंग करायची. तरच तुमचं कसं आहे एक आजचं टार्गेट कम्प्लीट करायचं. पुढचा विचार नाही करायचा. ही गोष्ट फॉलो करू 137 दिवस आलो आपण. तर चला आलो आपण ग्राउंडवर. आता गवतले वाढले आता हळूहळू. जसं पाणी आलं तसं गवत पूर्ण दगड झाकून गेले. ठीक आहे पूर्ण कोरडं होतं पहिले. आता गवत वाढ राहिले. पावसाळा चालू झाला आता. कालू वर आहे बघा. करण गेले असं करण आता वरती आहे राऊंड मारू राहिला. तर फोन केला मी त्याला आता गाडी बघित त्याची. तर चला आता वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. फुल बॉडी वॉर्मअप केला. आता आपण जाऊ जॉगिंगला. ठीक आहे. काळू बाळू सगळं इकडे बसले आज. तर चला आज थोडंसं वातावरण हे आणि जमीन पण वल्ली झाली ना लगेच कळतं. तर चला आता इथून पुढं पाऊस चालू होईल. आधीच माझं काय रे तिथपर्यंत येते बरं फक्त. तिथून ते पुढं कुत्रे असते मोठाले त्याच्यामुळे तिथून रिटर्न येते. फक्त इथून एवढंच खेळते. रोडवर पण जात नाही. मागे त्याला उडवलं होतं गाडीवाल्याने तेव्हापासून रोडवर पण जास्त जात नाही. एवढ्याच एरियामध्ये हिंडते फक्त. आता फक्त पाऊस आला तर मग त्यांचं अवघड आहे कारण की इकडचं तिकडे जाता येत नाही पावसाचं पाण्यामुळं. कारण हे वडा आहे ना हे नाला म्हणता येत नाही. धरणाचं पाणी खालून जातं ना ते जास्त वाढलं ना तर मग इकडं आपल्याला पण येता येत नाही आणि इकडं पण गवत जास्त होऊन जातं. तर ही कंडिशन आहे. तर बघू आता पुढं काय होतं काय नाही ग्राउंडचं. तर चला करण नाही आला आता अजून. करण करतोय जॉगिंग.
मी फोन केला तर तिकडे रस्त्यात होता तेव्हा बोलला होता तर विहिरीपर्यंत आहे, विहिरीपर्यंत 1 किलोमीटर होतं आपलं. तर बघू स्लो स्लो येत असं नाही तर एक आला करण पण. तर चला तो त्याला त्याच्याकडे देऊ ट्रायपॉड देऊ आणि आपण जॉगिंग चालू करू. चला बॉडीगार्ड मागच येते. किती मारले राऊंड? 1.5 म्हणजे कुठं मारलं 1.25 आणि 1.5 काय म्हणून राहिला असं म्हण ना. विहिरीपासून आलो त्याला आणू का रे? धरी बरं ते तर चला जॉगिंग जा स्ट्रेचिंग कर. एकाने पहिले स्ट्रेचिंग कर. तर म्हणलं होतं पावसाळ्यात ते ग्रामपंचायतला साफ करते आपलं धरणाची भिंत. तर बघा पूर्ण बाबळी इकडं कसं आहे पूर्ण बाबळी होत्या बघा. तुम्हाला म्हणलं बाबळीचा ताणीवर आला तर आता बघा पूर्ण भिंत क्लीन केली बघा. हिने काय होतं जास्त बाबळी आणि झाडं वाढले ते काय होतं त्या भिंतीला तडा जात्या आणि ढसळती भिंत, त्याच्यामुळे हे दरवेळेस साफ करते. तर चला हे बघा इथून साफ केलं. इथून पुढं आता आपलं इथं करीन पुढं हळूहळू. आता पावसाळ्याचं ताण नाही आपल्याला, गवतं नाही म्हणजे ग्राउंड ओके होईन आणि रोडचा लेंथ नाही का ही लेंथ पण वाढून टाकते. आपला आता एवढाच रस्ता आहे ना तर मोठी लेंथ एक खटी 4 जण पळू शकतो आपण, हा फंडा आहे. तर चला आता जॉगिंग करू. आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण तिकडे एंडिंगला गेलतो विहिरीच्या पुढून ते JCB पूर्ण साफ केलेलं होतं, तुम्हाला सांगितलं आता. तर हे भारी झालं आपल्यासाठी. तिथून इथपर्यंत येईन आता सगळं क्लीन करून जाईन. तर चला थोडंसं वॉकिंग करू. आणि रस्त्यात कुत्रे होते, खाली कुत्रे जमले होते, त्याच्यामुळे काय केलं आज काडी कोण हातात घेतली होती ह्याच्यामुळे. जायच्या टायमाला घ्यायची, जायच्या टायमाला तर नसते, पण यायच्या टायमाला काय होतं ते खालून कुत्रे वरती येते. वरती आलं ना काडी हातात असली ना थोडंसं हे राहतं, काडी बिडी काही नसलं ना तर मग भुकते आणि मागं येते. त्याच्यामुळं काडी आपलं लागतीच नेमकी एकटा असल्यावर. कारण कर्ण आधी जाऊन आलता, आधी नव्हते वाटतं कुत्रे, आता सगळे वरती आले. तर चला आजचा वर्कआउट जॉगिंग झाली कंप्लीट. तर चला आता खाली जाऊ आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला आज आपण करू इनआउट वर्कआउट. दोरी घे ना. इनआउट वर्कआउट करू. काल आपण बाहेर गेलो आउट ऑफ आणि काल आपण थोडंसं हार्ड वर्कआउट केला. पायाला थोडंसं पेन होऊ राहिला कारण रोड रनिंग केली ती आपण. तर आज काय करू आपण तर तो थोडंसं लॅडर वर्कआउटमधलं इनआउट वर्कआउट करू. त्यांनी कसं तर रनिंगची पोझिशन थोडीशी म्हणजे जास्त हार्ड पण नसतो, लाईट वर्कआउट आहे आणि इफेक्ट जास्त पडतो आणि एकदम लाईट वर्कआउट आहे. तर चला घेतली का यावर वर्कआउटची खासियत काय माहिती का, ज्या पोरांच्या रनिंगमध्ये पाय बरोबर पडत नाही आणि ज्यांना रनिंग करायला म्हणजे रनिंग करता नाही आली तर हा वर्कआउट आपली रनिंग पण कव्हर करतो आणि रनिंग करताना आपली जी पायाची पोझिशन आहे ती पण ओके करतो, आपली हँड पोझिशन ओके करतो, बॉडी बॅलन्स ओके करतो. सगळे ऑल ओव्हर रनिंगचं जे रनिंग करताना जे मेन गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी हे हा आपला लॅडर इन आउट वर्कआउट कंप्लीट करतो. तर हा डेली केलं तरी जमतो. आणि हा नवीन मला तर वाटतं बिगनर जे नवीन असते रनिंग करताना त्यांनी हा इथूनच सुरुवात करायला पाहिजे, तर तुमचे रनिंगचे पोस्चर बरोबर होतो. तर चला
कमी माग जास्त. काय आलं रे? तर चला आज आपण लॅटर वर्कआउट इन आउट वर्कआउट मारले. 100चे 4 सेट मारले आपण. ह्यानी काय होतं पहिलेच सांगितलं, हाताची मुवमेंट, पायाची मुवमेंट आणि बॉडी बॅलन्स हे सगळं गोष्टी एका ह्याची होतं. तर कमीत कमी हे सांगतो, नवीन लोक आहे ना ह्यानी डेली करा आणि रेग्युलरवाल्यांनी केलं तरी बेनिफिट आहेच, पण नवीनवाल्यांनी स्वतः लक्ष जास्त द्या ह्याच्यावर. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट आहे आपला स्किपिंग मारू आपण. तर आणि त्याच्यानंतर पुढचा वर्कआउट काय ते बघू. चला, स्किपिंगचे बेनिफिट काय? स्किपिंगचे बेनिफिट दररोज सांगतो आपण. मला स्किपिंगने स्पार्क पॉवर वाढते तुमची. स्पार्क पॉवर त्या दिवशी आपण टेस्ट केली. जंप पहिले करंटची जंप किती जायची आणि आता किती जाते त्यालाच विचारा. पहिले किती जात होती रे? पहिले तरी समजा आपण गौरवून आपण मारलेत मागच्या व्हिडिओमध्ये. असे 5 लेग जातात आणि आता किती पडले? हाच डिफरन्स आहे. कळत नाही आपल्याला. काऊन दरवेळेस म्हणतो स्किपिंग काऊन मेन आहे, ह्या गोष्टीमुळे मेन आहे. जस्ट
तर स्किपिंग आपण आज 400 मारल्या, 100-100चे 4 सेट. तर करण आता गेला बघा, त्याची जॉब करतो तो, त्याच्यामुळे तो 7ला असतो, त्यामुळे आधीच जातो. 8ला जॉब असतो वाटतं, 7ला निघतो. तर चला, आपली स्किपिंग एक्सरसाइज 400 सेट कंप्लीट झाले. तर आता आपण काय करू, पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. तर डिप्स पण आपण मारले, डिप्सचे सेट मारले, वरचे 10 मारले आणि खालचे वेगळे सेट आता नवीन 10 मारले. तर ह्याने काय होतं, हळूहळू काय आहे ना, पहिले सगळ्यात जास्त जीवा डिप्स यायचं, आता हळूहळू करून डिप्स मारू राहिलो आपण कोणती पण गोष्ट आपण नाही म्हणत नाही, हळूहळू चालू करतो, मग करतोच. ही सगळ्यात मेन गोष्ट आपली. तर चला पुढच्या वर्कआउटकडे जाऊ आता. तर चला, आपले डिपचे सेट आपण कंप्लीट केले. आपण एका सेटमध्ये 3-3 मारतो, तर असे 3 सेट मारले, 3 1 3 9, म्हणजे 9 से आपण 15-15 सेट मारले आपण. तर याने काय होते, आपली आता रिझल्ट काय भेटला, पहिले साईडची चरबी होती आपली, साईडची कमी झाली, आता फक्त थोडी इथलची बाकी, फक्त बस, बाकी वरची हे ते कवर झाली सगळी. हे याने काय होतं, तिन्ही पोस्चर, एक ॲप्स पण 3 सेशनमध्ये असते, एक खालचं, एक इथलचा, एक इथलचा. आपल्या ह्या 3 वर्कआउटने तिन्ही ह्याच्यावर ताण पडतो आणि तिन्ही ह्याचं एक्सरसाइज होती. तर हे आता हळूहळू करू, अजून 15 दिवस आपण 3 सेट मारू, 15-15चे. आता परत 15 दिवसानंतर परत 20-20चा करू, मग 25चा करू. 3 सेट कंटिन्यू हो, फक्त सेट टायमिंग वाढू फक्त बस. ह्यानी काय असंच करायचं, एक खट्टी मारलं तर क्रॅम्प येतो, एक खट्टी नाही मारायचं, हळूहळू सुरुवात करायची कोणती पण गोष्ट असू. तर चला, आजचं आपलं हे वर्कआउट संपला. आज आपण केले रनिंग 2 किलोमीटर. त्याच्यानंतर आपण काय केलं, इन आउट वर्कआउट केले, 100-100चे 4 सेट मारले. त्याच्यानंतर आपण स्किपिंगचे 4 सेट मारले. त्याच्यानंतर डिप्सचे 2 सेट मारले, 10चे, आणि हे दुसरे 5-5चे 10 वेगळे सेट. त्याच्यानंतर मग ॲप्स वर्कआउट मारला आपण. ह्याने काय होतं, ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो, कारण की काल आपण ऑफ रोडिंग केली ती आणि रोड रनिंग केली ती, म्हणजे मिक्स हार्ड वर्कआउट केला होता. त्याच्यामुळे आज थोडंसं कूल डाऊन आहे, उद्या थोडासा वेगळा वर्कआउट करू आता. तर चला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, काय काय करायचं काय काय नाही. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू जाऊ आपण. वातावरणाने एकदम लय घाम येतो, ते बघा पूर्ण शर्ट वल्ल झालं, इकडून बॅक साईडनी पूर्ण पूर्ण शर्ट वल्ल झालं, जड झालं शर्ट पूर्ण. त्याच्यात काय, घाम आला ना, घामाने जड होऊन जातं. हे शर्ट थोडंसं वेगळं आहे, दुसऱ्या शर्टातून पाणी डायरेक्ट खाली निचरून जातं, हे थोडंसं धरून ठेवतं. तर चला, आजचं आपलं वर्कआउट कंप्लीट. चला आता स्ट्रेचिंग करू आपण, बॅग घेऊ, पॅन्ट पण घेऊन येतं, परत इकडे यायला लागतं. तर चला, सगळं सेट घेऊनच जाऊ तिथं आता. तर हळूहळू चेंज करा तुम्ही. कसं आहे, तुम्ही
जॉब पण करत असले आणि किंवा तुम्ही पोलीस भरती किंवा कोणती आर्मी तयारी करत असली ना, तरी दोन्ही वर्कआउट सेमच आहे. आता मी जॉब पण करतो, जॉब करून सुद्धा आपल्याला हे टाईम भेटतो, की लोक म्हणते फक्त जॉब करून टाईम भेटत नाही, काय भेटत नाही, पण भेटतो. आपण कार्ड आता सगळं भेटतो. बाकीचं आपल्याला ठरवायचं फक्त. आपल्याला उद्या ग्राउंडला जायचं आहे तर कोणती गोष्ट करायला पाहिजे तर कोणती नाही गोष्ट करायला पाहिजे. आता उद्या ग्राउंड सकाळी जायचं आणि उगाच तुम्ही 12-1 पर्यंत गप्पा मारत बसाल, ही गोष्ट बरोबर नाही. मग आपलं उद्याचं प्लॅनिंग आणि कधी पण काय करायचं, कोणतं पण नियम बनवायचा. तर तुम्हाला म्हणलो टार्गेट ठरवायचं, आणि टार्गेट ठरवलं तर कधी पण आज उद्याची प्लॅनिंग आजच केली पाहिजे संध्याकाळी, तरच उद्याचं सगळं क्लिअर चालतं. नाही तर उद्या जाऊ ग्राउंडवर, मग वर्कआउट काय करू हे विचार केला ना, ते होतच नाही आणि कळतच नाही वर्कआउट कोणता करावं काय नाही. मग जिवार येतं. कालपासून माइंडसेट, पहिली गोष्ट कसं आहे, आपण फिजिकली करण्यापेक्षा पहिले माइंडमध्ये करणं लागतं. म्हणजे कसं, रात्रच आपण विचार केला हे करणं आहे, ग्राउंडला येताना पण हे करणं आहे, म्हणजे आपले 50% काम तिथंच होऊन जातं. नाही तर आपण इथं आल्यावर विचार केला ना, मग ती बॉडी आळस करते आणि मग वर्कआउट होत नाही. पोरांची हीच चुकी होती. आधीच वर्कआउट सेट करा उद्या काय करायचं म्हणून. तर चला स्ट्रेचिंगची तयारी करू. पण रनिंग करायच्या टायमाला लेस ह्याच्यात घालून ठेवायची, गुंतून ठेवायची, म्हणजे निघत नाही. नाही तर आपल्या पहिल्या लेस नुसतं निघत होत्या. आणि कधी पण रनिंगमध्ये 1600 मीटरमध्ये ह्याच्यामध्ये ही गोष्ट नक्की ट्राय केला, ह्याच्यामध्ये घाला, ह्याच्यामध्ये घालून परत गाठण मारा. सुटली नाही पाहिजेत. सुटली ना तिथं तुमचे स्पीड कमी होती आणि तुमचा 15-20 सेकंद वाया जाते. 15-20 सेकंदात माणूस पुढे चालला जातो आपल्या पुढं. हा फंडा असतो. त्याच्यामुळं आता दबूर आहे रोल बघा, खराब झाला आता ह्यो. हे काय पण दबला नव्हता ना, पायाची मालिश बरोबर होती ना, आता दबू राहिला बघा. तर याला दुसरा एक आहे तो कापून आणणं लागेल, याची एक्सपायरी डेट संपली आता. एका मालिश तो होत नाही आता हे. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर जे कोणी असन प्रॅक्टिसला ते चालू करा आत्ताच, कारण की पहिल्या दिवसापासूनच म्हणलो होतो आपण, चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, इथून चॅलेंज ॲक्सेप्ट करा, होईन हळूहळू होतं. तर आता पण वेळ नाही गेला, आता पण चालू करू शकता तुम्ही. असं नाही की कधी केलं पाहिजेत नाही केलं पाहिजे, पण सगळ्यात एक मेन गोष्ट आहे, करून 100% आपल्यापासून करायचं. नंतर रिग्रेट राहत नाही की नाही यार वर झालं असतं आपल्याकडून, मग आपण केलं नसतं. ही गोष्ट सोडून द्या. ते आता जे आहे टाईम तेव्हापासून सुरू करा. आणि पहिली गोष्ट आहे
तुम्हाला जर आपल्याकडे यूट्यूबवर काही नव्हतं, जी गोष्ट आहे त्या वस्तू पण सुरुवात करा. पहिले तर आम्ही ते हे लावून ट्रायपॉड सुरू करत होतो, व्हिडिओ काढत होतो. आता ट्रायपॉड घेतला, हळूहळू जी गोष्ट आहे फक्त सुरू करायला महत्त्व आहे. सुरू केलं तुम्हाला आपोआप काही ना काही भेटत जातं. ही गोष्ट मेन आहे. त्याच्यामुळं पहिली गोष्ट आहे सुरू करा, सगळ्यात मेन गोष्ट. नाही तर काय आहे, लोक म्हणते मग आमच्याकडे हेच नाही, मग मी केलं असतं, तेच नाही मी केलं असतं. ह्या गोष्टी काही नाही. पहिली गोष्ट आहे सुरू करा, सगळ्यात मेन गोष्ट. 50% काम तुमचं इथंच होऊन जातं. चला जाय. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर निघू आता, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.